4 वारा सांगितल्या, आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र. 4 ला जाऊ शकत नाही, 2 कारण. आषाढी कार्तिकी पण कर्जवेती, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी हो. आम्हा आषाढी कार्तिकीचा देव सुद्धा तुझे सांगतात असं म्हणतात. आषाढी कार्तिकी विसरू नका. मग सांगत संपदा सोहळा आवडे मनाला लागला चक्रा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मानसी कै एकादशी. आषाढी पुरुषारी देवाची वारी करा आणि मध्य पक्षामध्ये संताची वारी करावी. जे आपले संत आहे, कोण संत आहे? संत निवृत्ती सोपान महावैष्णव पठेल मुक्ताबाई तिथे आपण नारायण जपत असे. हे वारकरी संप्रदायामध्ये संत आहेत, त्या संतांची वारी करा. देवाची वारी होत नसेल, संतांची वारी करा. भगवान म्हणतात माझ्या वारीला तुम्हाला येणं शक्य नाही, पण तुम्ही माझ्या भक्ताच्या वारीला जर आले आपण देवाची वारी करतो, देव संतांची वारी करतो. देव म्हणे ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझं देवदारा भेट दे. संतांच्या वारीला जा. का जा? वारीचे काही फल आहे. देवाच्या वारीचे 3 फल आहेत, संतांच्या वारीचे 3 फल आहेत. संतांच्या वारीचं पहिलं फल आहे, तुम्ही जर संतांच्या वारीला गेले तर तुम्ही देवाच्या आवडीचे होता. कोणाच्या आवडीचे? मनुष्याने इतरांच्या आवडीचं होण्याचे प्रयत्न केल्यापेक्षा देवाच्या आवडीचे प्रयत्न, देवाची आवड जोपासावी. तुम्ही जर संतांच्या वारीला गेले, मुक्ताईनगरला गेले, पैठणला गेले, आळंदीला गेले, तर महाराज म्हणतात यात्री अलंका पुरा येती हे आवडीची विठ्ठला, पांडुरंग प्रसन्नपणे दिलेले दिली या ज्ञाना म्हणून गेला म्हणे जाणोनी संत येते धावर. हे सगळा विचार करो म्हणजे संताची वारी केली तर आपण देवाच्या वारीची होतो. पहिला. दुसरा लाभ आहे, आपण जर संतांच्या वारीला गेलो तर आपल्या पूर्वजांचा पितरांचा उद्धार होतो. सगळ्यांनी ऐका, त्यांचं मनोगत आहे होते पितरांचे मनोगत. काय मनोगत आहे? पुत्र होईल हरिभक्त, मूळ उद्धरील समस्त, यमयात्रेचे पितर, चिंतित आदी निरंतर, एकादशी हरिजागर, वंशी तत्पर भावा कोणी. आपण जर महाराज म्हणतात संतांची वारी केली, जो करली याची यात्रा, तो तारील सकाळी गोत्रा, सकाळी पुढे पवित्र, याचे दर्शने होती. तया तीर्थी स्नान, तत्परी दर्शन. विठ्ठला विठ्ठला
पूर्वजांचा उद्धार. तिसरा लाभ आहे. काय लाभ आहे? निळा म्हणे जया घडेल्यांची वारी तया पुण्यासरी नवर नवे. त्याच्या पुण्याची सतत पुण्य करणं म्हणजे शुद्ध पुण्य. माते जे पावली ते शुद्ध पुण्य संतांच्या वारीमुळे प्राप्त होते. जसे संतांच्या वारीचे लाभ आहे तसे देवाचे वारीचे 3 लाभ. पहिला लाभ आहे, आपण जर देवाची वारी केली तर आपल्याला ज्ञान प्राप्त होते. काय प्राप्त होते? वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी नरी ज्ञान होय ज्ञानाचं. दुसरा लाभ आहे, आपल्याला मोक्ष मिळतो. काय मिळतो? ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वार करी देवाधिकारी दया क्षमा करतो गुणाच्या आश्रणी परमात्मा असतो. ते गुण आपल्याला वारीकडून प्राप्त होतात. नवे नवे ते आपलं घर छोटावं देतात. दया क्षमा घर छोटवी शेती हे त्या वारीचा भाग असल्यामुळं मनुष्य जन्म आपल्याला मिळाला. आपण वारकरी व्हावं आणि वारी कुठली करावी? पंढरीची वारी आपल्या जीवनामध्ये पंढरीची वारी करावी. कधी करावी? कधी करावी? कशी करावी? का करायचं उत्तर मिळालं. पण कधी करावी? जोपर्यंत हे सगळं सिद्ध आहे तोपर्यंत करा. जवळ सकळा सीता आहे भगवंताने तुमच्या रोपकार केलेले प्रस्ताव सांगितलं. देवांना नैवेद्य दिला. नैवेद्य दिला म्हणून पंढरीची वारी आपल्या जीवनातून केली पाहिजे. नाही केलीच पाहिजे. जोपर्यंत हे सिद्ध हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाय. मनुष्याने जीवनामध्ये माझ्या बोलण्याकडे सगळं लक्ष द्या. काही गोष्टी नैवेद्य मिळाला म्हणून चुकू नाही करायच्या, अजिबात करायच्या. आणि काही गोष्टी चुकू द्यायच्या. चुकू नये काय करायचं नाही ते केली सांगते ते तुम्हाला माहितच आहे. जे तुम्हाला माहिती आहे ते सांगण्यामध्ये काही मला स्वारस्य नाही. अज्ञानतो ज्ञानतत्वात् ज्ञानम. ज्याचा आपल्याला अज्ञान ज्याच्याबद्दल अनभिज्ञान ते सांगणं हे कीर्तनाचा उद्देश असतो. आपले सांगण्याचा काय आणि त्याला आपण एवढा मोठा खर्च करतो. आपल्या वेळातील वेळ काढून आपले सगळे करतो. आपलं सगळं योगदान असते त्याचं काही थोडंफार निष्पन्नता त्याच्यामध्ये निघाली पाहिजे. त्याच्याकडे काय चुकू नाही करायचं नाही ते जाऊ द्या. काय चुकू द्यायचं नाही त्याच्यामध्ये पहिले वारी चुकून येतील
द्यायची. भगवंताने आपल्याला हे सगळं दिलं. काय दिलं? दिवे दिला देह, दिले इंद्रिय हात पाय कान, जेण्या जीव दिला काल. जे काय दिलं, इंद्रिय दिली, त्याच्यामध्ये पाठवी शक्ती दिली, ज्ञान दिलं, अधिकार दिले, सगळं दिलं. हे जर दिलं असं तर मनुष्याने त्याचं भजन चुकू नये. तयाचे भजन चुकू नये. आणि हे शरीर कोणाच्या सत्ते कोण मोहलित आहे देखवी